टिकली कुठे गेली माझी? श्री स्वामी समर्थ महाराज की पाया पडायला सांगितले. तू सांगितलं नाहीस आम्ही सकाळी पाया पडून आलोय म्हणून? सांगितलं नाही टीचरना आम्ही सकाळीच पाया पडलोय मम्मा बाबांच्या. तू कशी पाया पडलीस सकाळी? मी कसं म्हंटल तुला? मी कसं डोक्यावर हात ठेवला? अच्छा, तुझ्या डोक्यावर हात. ड्रेस खायचं नाही, ड्रेस खायचं. आणि काय होतं स्कूलमध्ये? अभ्यास होता का नाही होता? मग काय होतं? उद्या अभ्यास करायचा म्हटलं टीचर. आज काय होतं मग? टीचरांना पाया पडलीस तू? का? मी तुला सांगितलं की टीचरांना पाया पडायला डोकं टेकून. काय म्हणले टीचरना? कुणी कुणी सांडली पाणी इकडे? हा अगं अशी कुणी सांडली? हा बाबांची मोबाईल आहे तो. माहित नाही तुला? मग टीचरांना पाया पडली नाहीस तू? आणि गुरुपौर्णिमा म्हणायला सांगितलेलं तुला, म्हणली नाहीस? सूर्या रडत होता. सूर्या दीदी 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 म्हणून. काय करते ग? काय करायलस? काय लावलंस? काय ते काय केलंस? टिकली कुठे गेली माझी? नाही अगं इथं होती कपाळावर. हिने टिकली काढली माझी. इथं मी लावलेली टिकली आता. कोणी काढली सांग? काय करायलंय? मोबाईल कोणी दिला तुला? मोबाईल कोणी दिला? आज बरं ठीक आहे. ते नाही, टीचरने आज अभ्यास घेतला काय नाही? आज नव्हता. आज लवकर शाळा सुटली ना. आज अभ्यास नाही दिला. मग काय केलं स्कूल मध्ये तू? ते ठेव, ते बंद कर. मोबाईल घ्यायचा नाही. मोबाईलचं लॉक कोणी काढून दिलं तुला? असा लॉक होता फोन. तुला येतं लॉक काढायला? लॉक कोणी लावलेलं? लॉक काढायचं नाही, मोबाईल घ्यायचा नाही आता. मोबाईल सारखा बघितला की काय होतंय? मोबाईल सारखा बघितला की काय होतंय सांग पहिला. पहिला मोबाईल तुम्हाला सांग, मोबाईल बघितला की काय होतंय? काय होतंय? रडू नको. सगळे बघतील आणि हसतील तुला. रडू नकोस, सगळे हसतील. तू मला सांग, मोबाईल बघितला की काय होतंय? डोळ्याला काय होतं राशी? मोबाईल बघितला की डोळ्याला काय होतंय? डोळे दुखतात ना? डोळे दुखतात, परत डोकं पण दुखतं. हा 6 आणि मला थोडंसं रेकॉर्डिंग करायचं आहे माझ्या क्लाससाठी. लेक्चरचे रेकॉर्डिंग्स करायचे आहेत. तर हा झोपलाय. सूर्य इथं झोपलाय. गिरिजा आणि राशीवरती रूममध्ये झोपलेत. तर त्यांचं काही टेन्शन नाही, त्या उठल्या की व्यवस्थित खाली येतात. पण हा म्हणजे मला माझ्या जवळच लागतोय आणि त्यांना फॅन लागतोय. आणि रेकॉर्डिंग करताना फॅन जो असेल तर तो चालत नाही. म्हणजे चालतो त्याचा आपला माईक जो आहे ना, तर तो अगदीच नॉईज कॅन्सलेशनचाच माईक आहे, चांगला माईक आहे. पण तरीसुद्धा मला ते पर्टिक्युलरली नाही आवडत फॅनमध्ये लेक्चर वगैरे रेकॉर्डिंग करायला. तर त्यामुळे मी याला घेऊन खाली आले. ह्याला छान झोपवलं इथे आता. आणि हा जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत जितके शक्य असतील ना, तर तितके लेक्चर्स जे असतील तर ते मी रेकॉर्डिंग करणार. गिरिजा काय बसायचंय? गिरिजाला त्या गाडीवर बसायचंय. ती बघा समोर गाडी आहे ना, त्या गाडीत बसायचंय. आणि ते फुगे पाहिजेत गिरिजाला. आम्ही कुठं आलोय आपण? गिरिजा गिरिजा हात बाहेर काढायचं नाही. आत हो. हा फुगा पाहिजे. फुगा घेऊया आपण. स्वामी समर्थांची मूर्ती कुठे आहे? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ कसे म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी आहे. हे स्वामींचं मंदिर. कुठं बसवायचंय? गिरिजाला त्या गाडीत बसायचंय. गिरिजाचे बाबा गेलेत. काय गेलेत बाबा? काय आणायला गेले? पिझ्झा आणायला गेलेत. गिरिजाला गाडीत बसायचंय. आणि सूर्या कुठे? सूर्या तुला पिझ्झा पाहिजे? बरं ठीक आहे, आणूया आपण. हा ठीक आहे. सूर्याला काय पाहिजे?
सूर्याला गुलाल लागले सगळा. घरात देवाऱ्यात जाऊन देवाऱ्याचा दिवा गुलाल घेऊन सगळा गुलाल लावलेला आहे. बाय करा. आम्ही नंतर बोलतो. हा म्हण. आम्ही नंतर बोलतो. हा गाडीवर नंतर बसूया. तर गेल्या आठवड्यामध्ये ना एक टी व्हीला किंवा आय गेस पेपरला एक न्यूज मी बघितली होती. तर त्याच्यामध्ये दोन्ही पॅरेंट्स जे आहेत ना तर ते वर्किंग होते, म्हणजे कामावरती होते. आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की दोन्ही पॅरेंट्स क्लिनिकमध्ये गेले होते. तर क्लिनिकमध्ये इन द सेन्स मला वाटतं एक तर ते डॉक्टर असावे. हां डॉक्टर करूया. तर क्लिनिकमध्ये गेले होते आणि सकाळी मुलींना सोडून गेले होते. 2 मुली होत्या, 6 वर्षाची. 1 मिनिट. हां ठीक आहे, डॉक्टर करूया. 6 वर्षाची एक आणि 8 वर्षाची एक. आणि सकाळी मुलींना सोडून गेले होते. संध्याकाळी ज्यावेळी ते घरी आले तर त्यावेळेला घरामध्ये मुली कुठेच नव्हत्या. आणि शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की गॅलरीमध्ये पाण्याची टाकी होती आणि दोघी मुली ज्या आहेत ना तर त्या पाण्याच्या टाकीत पडल्या होत्या. तर मे बी एक छोटी मुलगी पडली असावी, तिला वाचवण्यासाठी दुसरी पण गेली असावी आणि घरात कोणीच नव्हतं. आणि त्यामुळे कदाचित कोणाला त्यांनी आवाज दिला असावा, पण घरामध्ये कोणीच नव्हतं. तर त्यामुळे ते थोडंसं तू नको मी बोलते, तर ते ऐकू गेलं नसावं. त्या गोष्टीवरून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जो काही फायनान्स असेल ना तो इम्पॉर्टंट आहे, पण सोबतच मुलांची जी काही सेफ्टी असेल ना तर ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे जर तुम्ही पॅरेंट्स बनताय ना तर नक्कीच या सगळ्या गोष्टी विचार करा. कारण प्रत्येकालाच बाकीचे सगळे EMIs प्रत्येकालाच लागलेले असतात, पण ही जी रेस्पॉन्सिबिलिटी असते मुलांची तर ती खूप इम्पॉर्टंट असते. आणि एक पॅरेंट किंवा मग ग्रँड पॅरेंट्स मुलांसोबत कंटिन्युअसली अवेलेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता असं नाही की बरेच पॅरेंट्स असतात की जे मुलांना ठेवून जातात आणि मुलं छान खेळतात, पण काय सांगता येत नाही काय सिच्युएशन असेल, काय होईल काय नाही. आणि ॲटलिस्ट जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल तर संपूर्ण घरामध्ये तुम्ही CCTVs जे असतील तर ते सेट करा आणि छान पद्धतीने मॉनिटर जे असेल ना तर ते करा. कारण ओव्हरऑल प्रत्येकाचे पर्सनल कंडिशन्स जे असतील ना तर ते वेगवेगळे असतात. असो, पण सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मुलांवरती कंटिन्युअसली मॉनिटरिंग जे असेल तर ते करणं महत्त्वाचं आहे. ते काय करतात, कसं करतात, किंवा मग इन केस ऑफ डिफिकल्टीज त्यांना मदत करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर खूप सॅड एक न्यूज मी ऐकली होती आणि मला असं वाटलं की तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावी आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले. तर हा चॅनल मी पर्टिक्युलरली याच्यासाठीच बनवलेला आहे. तर भरपूर महिलांचे प्रश्न असतात की तुझी 3-3 लेकरं आहेत आणि या लेकरांना घेऊन तू तुझी कामं जी असतील तर ती कशी करतास. तर नक्कीच अशा टाईपचे प्रोडक्टिव्ह डेली व्लॉग्स जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल.